नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे भागाकाराच्या कसोट्या. त्याला इंग्लिशमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं सुद्धा म्हटलं जाते. या टेस्टचं इम्पॉर्टन्स असं आहे की तुम्हाला जर पर्यायामधून काही पर्याय कट करायचे असतील तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे माहिती पाहिजे. किंवा भरपूरदा तुम्हाला भागाकार करायचा असतो तर भागाकार द्यायच्या पहिले भाग जातो की नाही जात हे जर तुम्हाला पहिलेच कळलं तर भाग द्यायचा जो वेळ आहे तो तुमचा वाचेल. त्यामुळे डिव्हिजिबिलिटी टेस्ट जे आहे किंवा भागाकाराच्या कसोट्या ज्या म्हणतो आपण त्या अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर आपण वन बाय वन बघूया की डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया टेस्ट 1. तर आपल्याला माहित आहे की सगळ्या संख्येला एकनी भाग जातो, त्यामुळे टेस्ट 1 म्हणजे काय तर ऑल नंबर इज डिव्हिजिबल बाय 1. त्यानंतर आपण बघणार आहे टेस्ट 2. तर आपण बघितलेलं आहे टेस्ट 2 की समसंख्यांना दोन्ही भाग जातो. ऑल इव्हन नंबर आर डिव्हिजिबल बाय 2 किंवा ज्या संख्यांच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणती तरी एक संख्या येत असेल तर त्या संख्येला दोन्ही भाग जाणारच आहे. फॉर एक्झाम्पल 1024. तर 1024 ला दोन्ही भाग जातो कारण की त्याच्या शेवटी जो आहे तो 4 येतो. 100 ला सुद्धा दोन्ही भाग जातो कारण त्याच्या शेवटी 0 येतो. अशा पद्धतीने टेस्ट 2. त्यानंतर टेस्ट 3. बघा टेस्ट 3 मध्ये आपल्याला बघायचंय जर एखादा अंक दिलेला असेल संख्या दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल 27324 ही एक संख्या आहे. तर या संख्येला तिन्ही भाग जातो का तर हे चेक करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, अंकांची बेरीज करावं लागते. तर 3च्या केसमध्ये बघा इथे आपण रफ करूया. तर संख्या आहे आपली 27324. तर याच्या डिजिट्सची बेरीज आपल्याला करायची आहे, म्हणजे 2 + 7 + 3 + 2 + 4. ओके. तर हे 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 7 16 आणि 2 18. ओके. यांची बेरीज जी आहे ती 18 आली आणि आपल्याला माहित आहे की 18 ला जर तिन्ही भाग गेला तर त्या संख्येला तिन्ही भाग जाईल. तर आपण टेस्ट मध्ये बघितलंय काय होते टेस्ट की सम ऑफ द डिजिट संख्येतील अंकांची बेरीज जी असते तिला तिन्ही भाग गेला पाहिजे. ओके. जर भाग नाही गेला तर त्या संख्येला तिन्ही भाग जाणार नाही. ओके. तर आपल्याला करावं काय लागणार आहे, सम ऑफ डिजिट, अंकांची सम म्हणजे बेरीज करावी लागेल. सम ऑफ द डिजिट डिवाइड बाय शुड बी डिव्हिजिबल बाय 3. एक अंकी संख्या घेऊ 1024. आता येथील अंकांची बेरीज 4 आणि 2 6 आणि 1 7 येते. तर 7 ला तिन्ही भाग जात नाही, याचा अर्थ 1024 ला तिन्ही भाग जाणार नाही. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टेस्ट 4. बघा टेस्ट 4 जी आहे सिंपल आहे अतिशय. संख्येचे शेवटचे जे 2 अंक असतात यांना 4 ने भाग गेला पाहिजे. ओके. काय म्हटलंय मी, लास्ट 2 डिजिट. लास्ट 2 डिजिट मध्ये आपण इंटरेस्टेड आहोत. इट शुड बी डिव्हिजिबल बाय 4. फॉर एक्झाम्पल आपण एक संख्या घेऊ 1024. तर याचे शेवटचे जे अंक आहे कोणते येतात 24 आणि 24 ला 4 ने भाग जातो, 4 7 24. याचा अर्थ 1024 इज डिव्हिजिबल बाय 4. त्यानंतर आणखी एक संख्या घेऊ आपण 2735. आता याच्या शेवटचा अंक आहे 35. 35 ला 4 ने भाग जातो का, नाही जात. तर याचा अर्थ या संख्येला सुद्धा 4 ने भाग जाणार नाही. त्यानंतर आपण आणखी एक संख्या घेऊ 1000. तर 1000 च्या शेवटी तर 0. तर 00 शुड बी डिव्हिजिबल बाय 4. तर हो, कारण की 4 0 0 0चा भाग जातो या ठिकाणी. 1000 इज डिव्हिजिबल बाय 4. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टेस्ट 5. तर टेस्ट 5 तर आपण मित्रांनो लहानपणीपासून ऐकतच आलेलं आहे की ज्या संख्येच्या शेवटी काय असायला पाहिजे, इफ द नंबर एंड विथ 0 और 5. संख्येच्या शेवटी जर 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने भाग जाणारच आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण उदाहरण घेऊ 5 साठी 2375. याला 5 ने भाग जातो. 2370 याला सुद्धा 5 ने भाग जातो कारण शेवटी 5 आहे, इथे 0 आहे. पण 2424 याला 5 ने भाग जाणार नाही कारण शेवटी काय येतं 4. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मित्रांनो टेस्ट 6. अतिशय सोपी आहे टेस्ट 6. बघा टेस्ट 6 मध्ये काय, जो संख्या जी कोणती संख्या असेल ती टेस्ट 2 प्लस
टेस्ट 3 या दोघांनाही पास करेल. टेस्ट 2 आणि टेस्ट 3 ला जर पास करेल तर ती अल्टिमेटली टेस्ट 6 ला पण पास करेल. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. बघा, आपण पहिले खोडून घेऊया सगळे जे स्टोअर झालेलं ना, आणि त्या जागी दुसरे. ओके, ठीक आहे. त्याच्यानं आता बघा, टेस्ट 6 साठी तर एक नंबर घेतो मी इथे 1024. आता मला सांगा 1024 हा 2 ची टेस्ट पास करतो का? तर हो, कारण शेवटी 4 आहे. त्यानंतर हा 3 ची टेस्ट पास करतो का? याची टोटल करा. 4 आणि 2 6 आणि 1 7. हा 3 ची पास नाही करत. तर याचा अर्थ ही संख्या जी आहे ही 6 ची टेस्ट पास करणार नाही. मग यासाठी आणखी अजून एक अंक आपण घेऊ. फॉर एक्झाम्पल 320 4. ओके, तर मला सांगा ही 2 ची टेस्ट पास करते का? तर हो, ही संख्या 2 ची पास करते. त्यानंतर 3 ची करते का? 4 आणि 2 6 आणि 3 9. तर ही 3 ची पण टेस्ट पास करते. 2 आणि 3 ची जर पास झाली तर अल्टिमेटली 6 ची पण पास होते. लक्षात ठेवा, दोन्ही टेस्ट पास करणं जरुरी आहे. त्यानंतर टेस्ट 7. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट 7 जी आहे ही थोडीशी डिफिकल्ट येते. ऍक्च्युली कधी कधी तर असं वाटतं की टेस्ट 7 लावण्यापेक्षा बेटर वे आपण सातनी भाग देऊनच पाहायचा. ओके, तर सातनी भाग देण्याकरिता बघा आता काय टेस्ट आहे ही. त्याच्यासाठी आपण एक अंक घेऊया. 26362. ओके, याला सातनी भाग जातो का हे आपण चेक करूया. तर बघा काय असतं, लास्ट डिजिट जो आहे इथे कॉन्सन्ट्रेट करायचं. लास्ट डिजिट 2 याचा डबल करायचा. 2 चा डबल होतो 4 आणि उरलेल्या संख्येमधून त्याला मायनस करायचं. 6तून 4 गेले 2, इथे 3, त्यानंतर हा 6 आणि 2. परत तेच करायचं, लास्टचा डबल करायचा. तर 2 चा डबल काय होतो 4 आणि 263 मधून 4 मायनस करा. तर 13तून 4 गेले 9 राहिले. सदीला 1, इथे आले 5 आणि इथे आले 259. परत 9 चा डबल करा, शेवटच्याचा डबल, आणि 25 मधून 18 मायनस करा. तर हे किती आले 18 आणि 2 20 आणि 5 आणि 2 7. तर 7 जो आहे याच्यावर फोकस आपल्याला करावा लागतो. तर या 7ला सातनी भाग जातो का? तर हो, 7ला सातनी भाग जातो. याचा अर्थ या संख्येला पण सातनी भाग जाणार. ओके, तर काय शिकलो आपण? लास्ट संख्याचा शेवटच्या संख्येचा काय करायचा? लास्टचा डबल करायचा आणि उरलेल्या मधून रिमेनिंग मधून, ठीक आहे, रिमेन मधून काय करायचं? रिमेनिंग मधून मायनस करायचं, रिमेनिंग मधून सबस्ट्रॅक्ट करायचा आणि त्याला जो रिमेनंट येतो इट शुड बी डिव्हिजिबल बाय 7. त्याला सातनी भाग गेला पाहिजे. जर असं केलं तर टेस्ट 7 होऊन जाईल. ओके, थोडीशी डिफिकल्ट आहे. त्याच्यापेक्षा तर भरपूरदा सातनी डायरेक्ट भाग देऊन बघितलं तरी चालतं. त्यानंतर टेस्ट 8. बघा आता टेस्ट 8 जी आहे इट शुड बी सिमिलर टू टेस्ट 4. ओके, बघा टेस्ट 4 मध्ये आपण काय बघितलंय? लास्ट 2 डिजिट शुड बी डिव्हिजिबल बाय 4. तर इथे काय बघायचं आहे आपल्याला? शेवटचे लास्ट 2 च्या जागी आपल्याला लास्ट किती बघायचे? लास्ट 3 अंक, लास्ट 3 डिजिट. लास्ट 3 डिजिट शुड बी डिव्हिजिबल बाय 8. शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग गेला पाहिजे. तिथे आपण बघत होतो शेवटच्या 2 संख्यांना आणि इथे शेवटच्या 3 संख्यांना. 16च्या केसमध्ये तुम्ही शेवटच्या 4 संख्यांना लावू शकता. ओके, तर लास्ट 3 डिजिटला 8 ने भाग गेला पाहिजे. तर एक संख्या घेऊ आपण 8. तर शेवटचे 3 अंक येतात 000. तर 000ला तर 8 ने भाग जातो. तर याचा अर्थ या संख्येला पण 8 ने भाग जातो. त्यानंतर 3 7, त्यानंतर 8 1 2 812. तर मला सांगा 812ला भाग जाईल का? तर 812ला 8 ने भाग जाण्यासाठी भाग देऊन पाहू. ठीक आहे, 812ला जे आहे ते 8 ने भाग जात नाही. तर याचा अर्थ टेस्ट 8 जी आहे तिथे लागू होत नाही. त्यानंतर आणखी एक संख्या बघू. इथे लिहितो मी 1 2 5 888. तर 1 2 5 888ला 8 ने भाग जाईलच, कारण 888ला 8 ने भाग जाईल. ओके, तर सिंपल आहे, शेवटच्या 3 संख्यांना 8 ने भाग जाणं जरुरी आहे. त्यानंतर टेस्ट 9. टेस्ट 9 जी आहे ती 3 सारखीच आहे. टेस्ट 3 मध्ये आपण काय बघितलं? सम ऑफ द डिजिट डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे संख्येतील अंकांच्या बेरजेला जे आहे 3 ने भाग गेला पाहिजे. ते संख्येतील अंकांच्या बेरजेला, डिजिटला कितीने भाग गेला पाहिजे? 3 ने नाही,
इथे नवनी भाग केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यावं लागेल. पूर्वी आपण खोडून घेऊ सगळं. ओके, बघा एक उदाहरण घेऊ याच्यासाठी. 3, 7, 5, 3. ओके, तर याची बेरीज करूया आपण अंकांची. 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 3 18. तर 18ला आपल्याला माहित आहे की नवनी भाग जातो. जर 18ला नवनी जातो तर या पूर्ण संख्येला सुद्धा नवनी भाग जाईल. आणखी एक संख्या घेऊ 1 5 3 5 2. ओके, याच्या अंकांची बेरीज करू. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 16. तर 16ला नवनी काही भाग जात नाही, याचा अर्थ या संख्येला सुद्धा नवनी भाग जाणार नाही. अगदी सोपी आहे. त्यानंतर टेस्ट 10. ओके, तर टेस्ट 10 जी आहे ही पण सोपी आहे. शेवटचा अंक जो आहे तो काय, लास्ट डिजिट काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. लास्ट डिजिट जर 0 असेल तर त्या संख्येला डेफिनेटली 10 ने भाग जाईलच. 15260, तर याला भाग जाणार. 1526 ला भाग काही जाणार नाही, कारण शेवटी 0 नाहीये. त्यानंतर टेस्ट 11 12 13 15 किंवा टेस्ट कशा बनतात हे पण आपल्याला बघायचं आहे. तर ते आपण या लेक्चर मध्ये तर नाही बघणार. त्याच्यानंतर जे चांगले लेक्चर आणखी ऍडव्हान्स लेक्चर आपण बनवणार आहे त्यामध्ये त्यांचा समावेश करू. अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही ई अंकगणित व बुद्धिमत्ता ही जी पुस्तक आहे नक्की घ्या. त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा यांचा यूज कुठे होतो हे सुद्धा आपल्याला तिथे कळतं. ओके, तर आपल्याला हे लेक्चर कसं वाटलं हे नक्की कळवा. खाली यूट्यूबमध्ये कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. त्यानंतर आम्हाला मेसेज कळवा. तुम्हाला याच्यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर किंवा काही सुझाव असतील तेही नक्की आम्हाला सांगा. ओके, आम्ही तुमचे जे इन्फॉर्मेशन आहे सुझाव असतील ते नक्की सामील करू. धन्यवाद मित्रांनो. अधिक मित्रांपर्यंत पण हे शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला गणिताचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील. ओके मित्रांनो, थँक्यू.